अफजल खानाचा झालेला पराजय यांनी आदिलशाही अक्षरशः गर्भगडीत झाली. या घालमेलीतच शिवाजीराजे आता विजापूरवर स्वारी करून आदिलशहाला विजापूरच्या गादीवर काढून त्या जागी दुसरा सुलतान नेमणार अशी बातमी विजापूरला येऊन थडकली. विजापूर दरबाराचे खलबत बसले. अली आदिलशहाने कर्नूलचा पराक्रमी सरदार सिद्दी जोहर यांच्याकडे धाव घेतली. आदिलशहाने त्यांचा मोठा सन्मान केला आणि 20,000 घोडदळ 40,000 फौज देऊन सिद्दी जोहरला शिवाजीराजांच्यावर पाठवले. सिद्दी जोहरला मदत करण्यासाठी आधीच्या लढाईत पराजित झालेले फाझल खान व रुस्तुम जमा हेही होते. सिद्दी जोहर विजापूरहून निघाल्याची बातमी राजांना मिळाली. राजे त्या बातमीने बैचैन होते व कोल्हापूरला महालक्ष्मींचे दर्शन घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावर गेले. राजांनी किल्ल्याचा कडक बंदोबस्त करून घेतला. एके दिवशी त्र्यंबकराव भास्कर यांचा सबनीस धावत राजांकडे आला. राजे गनिमांची फौज आल्याची वर्दी आली. ठीक आहे, राजे घोड्यावर स्वार झाले. पुन्हा एकदा त्यांनी गडाची पाहणी केली. जरूर त्या सूचना केल्या आणि राजे दक्षिण बुरुजावर आले. सिद्धींची 40,000ची फौज पन्हाळ्याजवळ आली. सिद्दी जोहरने वेढ्यांचे काम पूर्ण केले. गडावरून जिकडे पहावे तिकडे सैन्यांच्या छावण्या दिसत होत्या. सिद्दी जोहरने वेढा अधिक जोरदार आवळून टाकला. राजे आता पावसाची वाट पाहत होते. पावसाचे वारे वाहू लागले. हवेत गारवा येऊ लागला. पावसात शत्रूची छावणी भिजत होती, पण सिद्धी कशाला जुमानीत नव्हता. राजांनी निर्णय केला. सिद्दी जोहरशी राजांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. वेड्याकडे थोडेही दुर्लक्ष न करता सिद्दी जोहर राजांनी पुढे केलेल्या तहाला ठोकरीत होता. पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाराने राजे जागे झाले. राजे स्नान पूजा आटोपून सदरेवर आले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? सिद्दी जोहर पूर्णपणे शरणागती खेरीज काही मानित असं दिसत नाही. राजे निश्वास सोडीत म्हणाले, काल महादेव गडावर आला. उत्तरेतून 2 मेठी पातळ आहे असा त्यानं सुगावा आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? पण नंतर विशाळगडा खेरीज थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसाचं अंतर. शत्रूनं गाठायच्या आत ते कापता येईल का? बाजी म्हणाले, वेड्यातून बाहेर पडा. विशाळगडावर सुखरूप नेण्याची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्दी जोहरकडे तहाची याचना करून आले. सिद्दी जोहर तर सावधपणे गंगाधर पंतांशी बोलत होता. बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपली गेली. पहाटे राजे जागे झाले. सकाळी सज्जा कोटीत खास माणसे गोळा झाली. पौर्णिमेच्या रात्रीच पाऊस पडत होता. राजे बेत आखीत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव 2 पालख्या सज्ज ठेवा आणि बाजी तुम्ही तुमची निवड माणसं घ्या. गंगाधर पंत शरणागतींचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हाशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी केली. फाजल एटीने शामियाना बाहेर आला. गंगाधर पंतांनी राजांची थैली जौहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजीराजे शरणागती पत्करण्यास तयार होते. सिद्धीने विचारले, कब राजा साहब यहाँ हजर होगे? आपण राजांच्या सुरक्षिततेची हमी दिलीत तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ. राजांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन गंगाधर पंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. वेड्याचा ताण एकदम कमी झाला. तर इकडे गडावर 2 प्रहर संपत आली. बाजीने आपली माणसं निवडली होती. राजे सज्जा कोठीत येरझाऱ्या घालीत होते. राजांनी शिवा नाव्याला बोलवले. हसतमुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, शिवा, आम्ही गडाबाहेर पडताना आणखी 1 पालखी राजरस्त्यानं सोडणार आहोत. त्यात आणखी एक शिवाजीराजे हवा आहे. शिवा, आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजे रस्त्यानं जाणार असल्यानं नक्कीच जौहरच्या हाती मिळेल. शिवाच्या हे सर्व एकदम लक्षात आले. तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडलं होय? शिवाच्या निर्णयांची खात्री राजांना होती. राजे संयमित आवाजाने म्हणाले, शिवाजी होणे इतकं सोपं नाही. तुझ्यामुळे आम्ही निसटून जाऊ, पण तू सुटत कठीण. म्हणूनच आम्ही विचार करतो आहोत. शिवाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला. आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवानाही जन्माला येतील. शिवाच्या जीवाचं सोनं होईल. राजांनी आपले खास कपडे शिवाला दिले. कपडे मस्तकी लावून त्यांनी अंगरका चढवला. राजांनी संदूक उघडली. टोप दिला. टोप चढवून शिवा उभा होता. राजांनी दुशेला आपल्या हाताने बांधला. राजांनी गळ्यातला कंठा काढला. तो शिवाच्या गळ्यात घातला. संदुकीतून कवड्यांची माळ उचलली. कपाळी लावून ते म्हणाले, शिवा, हे भोसल्यांचं खरं लेणं.
हिला कमीपणा आणू नको. कशावर फसला नाही तरीही माळ पाहून सिद्धी फसेल. राजेने कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली. राजे मागे सरून शिवांचे रूप पाहत होते. राजांचे नेत्र अश्रूंनी भरले. हुंदका फुटला. गडबडीने त्यांनी शिवाच्या हाती चौकाडा दिला. शिवा उद्धारला. महाराज रडू नका. राजांनी शिवाला एकदम मिठी घातली. राजांना काही बोलायला सुचत नव्हते. डोळ्यातले अश्रू शिवांचा खांदा भिजवत होते. शिवा म्हणाला, राजे, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं? आणखीन काय पाहिलं या शिवाला? राजांनी स्वतःला सावरले. डोळे टिपले. सर्वांनी जेवण आटोपले. सर्व तयार होते. रात्र वाढत होती. राजे वाड्याबाहेर आले. प्रहर रात्र उलटली होती. घोंगावणारा वारा आणि पावसांच्या धारा त्यांनी वातावरण भरून गेले होते. राजदिंडीजवळ पालखी तयार होती. राजांनी शिवाला मिठी मारली आणि ते त्र्यंबकरावांना म्हणाले, आम्ही जाताच दरवाजे बंद करून घ्या. शिवाची दुसऱ्या वाटानं रवानगी करा. राजे पालखीत बसले. पालखी राजदिंडीने बाहेर पडली. पाठोपाठ निवडक 600 पायदळ आणि 1500 उमदी घोडी अंधारातून मार्ग उतरू लागली. राजांच्या पाठोपाठच शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठवला होता. राजांची पालखी पुढे धावत होती. पालखीबरोबर बाजी व इतर बांदल बारगीर धावत होते. पायातल्या वाहनांचा आवाज येऊ नये म्हणून कुणाच्याच पायात वाहन नव्हते. प्रत्येक क्षण मोलांचा होता. वेढ्यांच्या चौका नजीक येत होत्या. प्रत्येक 50 कदमावर पुढे पाठवलेले हेर राजांची पुढची वाट दाखवित होते. शत्रुचौकी नजरेत येताच पालखींची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्यानाबाहेर काढल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणांसाठी धडधडतच होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलीत जात होती. चौकी पहारा ओलांडली होती. कानावर आवाज पडला, होशियार. बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला लवकर. पळभर मंदावलेली गती दुप्पट झाली. राजांच्या पालखीने वेढा ओलांडलेला होता. आता पालखी पळवली जात होती. एकच पळापळ सुरू झाली. शब्द कानी येऊ लागले, ठहरो. शत्रूंची खात्री झाली. एकच कालगिरी मागे उठली. दुश्मन भाग गया. तर इकडे सिद्धींच्या छावणीमध्ये शिवाजीराजे पळाल्याची बातमी त्यांच्या कानावर आली. तोवर फाजल मसूद खान धावत आले. संतापाने बेभान झालेला जौहर मसूदकडे नजर वळून म्हणाला, मसूद, शिवाजीराजे का पिछा करो, जाओ. मसूदने विलंब न करता 1000 घोडेस्वार, 1000 पायदळ जमा केले. भरधाव वेगाने भर पावसात राजांना पकडायला तो धावला. बरेच अंतर मसूदने काढले, पण शिवाजीराजे नजरेत येत नव्हते. कुठे पत्ता लागत नव्हता. अचानक एक स्वार बेंबीच्या देठापासून किंचाळला. दुश्मन. मसूदला अवसान चढले. मंदावलेल्या घोड्यांचा वेग वाढला. पालखीला वेढा घातला होता. मसूदने पालखीतल्या राजांना पाहिले. पालखी वळली गेली. मसूदच्या आनंदाला सीमा नव्हत्या. मराठ्यांचा राजा शिवाजीराजे अलगद मसूदच्या हाती सापडले होते. कडेकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीवर आला. सिद्धी प्रसन्नपणे हसला. मसूद आत येत होता. त्यांच्या मागून शिवाजीराजे काही घडलेच नाही असे दाखवीत आत येत होते. राजांनी सर्वावरून नजर फिरवली आणि सिद्धीवर स्थिर केली. सिद्धी त्या धैर्यांकडे पाहतच राहिला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला, राजे पळून जात होता? सिद्धी हसला. तो म्हणाला, राजे बहादूर आहात. शिवाजीराजेला पाहताच फाजलचा द्वेष उसळत होता. हसतो शिवाजीराजे, ज्यांनी अब्बाजांची कत्तल केली होती आणि त्यांना सिद्धिमानाने वागवतो. फाजल ओरडला, सलतनीच्या ह्या शत्रूंचं कौतुक कसलं करता? तलवारीनं मस्तक मारा. फाजल जबान आवर. शिवाजीराजे, तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत, तर ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पातशहा सलामत घेतील. राजे माझे मेहमान आहेत. राजे बसावं. राजे आसनावर बसले. त्याच वेळी डेऱ्यात हाजीब आला. सिद्धीने विचारले, काय आहे? हाजीब पुढे झाला आणि सिद्धीच्या कानाला लागला. सिद्धी चकित झाला. क्षणात त्यांची जागा संतापाने घेतली. त्याने आपली तलवार उपसली. तो राजांकडे धावत ओरडला, तू कोण आहेस? सांग खरे शिवाजीराजे कुठून पळून गेले? त्यावर शिवा म्हणाला, शिवाजीराजे तुझ्या हाती सापडण्या इतके का खुळे आहेत काय? सिद्धी, अरे यव्हाना राजे खूप दूर गेले असतील. सिद्धींच्या नजरेला नजर देत शिवा म्हणाला, या जीवाला शिवा नाही म्हणतात. संतापाने थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवांच्या छातीला टेकवीत ओरडला, याचा परिणाम माहीत आहे? शिवा म्हणाला, ते माहीत नव्हतं तर कशाला इथं आलो असतो. एवढी जीवाची भीती असली तर पालखीत देखील बसलो नसतो. खामोश, सिद्धी ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताडावर भोसवली. तलवार निघालेल्या जागी त्याने डावा पंजा दाबला. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला. शिवा म्हणाला, राजे मुजरा. राजे पळून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत पुन्हा गोंधळ उठला.
स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजीराजे खोटा शिवाजीराजे आहे हे कळताच हताश झाला. संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळगडाच्या वाटेला लागला. विशाळगडाच्या वाटेवर पहाट होत होती. पालखीच्या पुढे मागे पळणारे वीर सारखी मागे पुढे नजर टाकीत होते. वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच. आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते. विशाळगड अजून फार दूर होता. दिवस 1.5 प्रहर वर आला आणि मागून येत असलेला मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला. रात्रभर पळून थकलेला त्या जीवांचा थकवा ती बातमी एकदाच कुठल्या ना कुठे गेला. जीव पणाला लावून विशाळगडांकडे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले. विशाळगड अजूनही फार लांब होता. सर्वस्व पणाला लावून गजापूरची खिंडी गाठली. खिंडीपासून गडाचे अंतर अजून 3 कोसांचे होते. गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली, विशाळगडाला सुर्वे आणि जयवंतसिंग वेढा देऊन बसले आहेत. गडावर पोहोचायचं झाले तर सूर्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवे होते. मागून मसूद येत होता. वेढा फोडायचा कुणी? बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली. गजापूर खिंडीत पालखी खाली ठेवली गेली. राजे बाहेर आले. बाजी म्हणाले, महाराज आता वेळ करू नका. निम्मी शिबंदी घेऊन तुम्ही पुढे व्हा. सुर्व्यांची फळी फोडून तुम्ही गड गाठा. मी इथं उभा राहतो. केवढाही वेळ लागो. एका शत्रूला खिंड ओलाडू देत नाही. नाही बाजी, जीवाची बाजी लावून आम्हाला इथवर आणलं. आता जे होईल ते मिळून करू. बाजी म्हणाले, राजे हे प्रत्येक क्षण मुलांचा आहे. कृपा करून तुम्ही पुढे जा. जीवाची बाजी लावून तुम्हाला इथं आणलं ते यासाठी नव्हे. बाजी मुजरा करीत म्हणाले, राजे तुम्ही फक्त एक करा. गडावर जाताच इशारतीची तोफ द्या, बस. राजांनी बाजींना मिठी मारली. क्षणभर बाजीही त्या मिठीत विसावली. दुसऱ्या क्षणी मिठी सोडीत बाजी बाजूला झाली. राजे आपल्या शिबंदीसह गडाकडे जाऊ लागले. राजे दिसानेसे होताच बाजी त्वेषाने फिरली. पाहता काय, राजे गडावर जाईपर्यंत एक गनिम या खिंडीतून जाता कामा नये. राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे. बोला हर हर महादेव. गर्जना उसळली. तलवारी उपसल्या गेल्या. बाजी घोडखिंडीत उभे टाकली. दिनदिन म्हणत मसूद चालून येत होता. दोन्ही बाजूंना उंच दरड होती. मध्ये अरुंद खिंड वाढत होती. खिंड जवळजवळ 150 कदम लांब होती. मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूंचे बांदल मावळे त्वेषाने तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. मसूदचे सैन्य हटले. बाजीप्रभूंचे आघाडींचे मावळे मागे हटले. थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करीत होते. बाजींचे सैन्य प्रतिकार करीत होते. प्रहार उमटला. राजे आपल्या 300 मावळ्यांच्या सह गडाकडे धावत होते. गड नजरेत आला होता. तोच सुर्व्यांच्या वेड्याला खबर मिळाली. शिवाजीराजे चालून येतात. सूर्यराव राजावर चाल करून आला. राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्त केली. राजांच्या सकट सारे लढत होते. हळूहळू सूर्यांचा विरोध कमी होऊ लागला. त्यांचे सैन्य मागे हटू लागले. हीच संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली. सूर्यरावांचा वेढा काढून राजे आपल्या जखमी मावळ्यांच्या सह विशाळगडांकडे धावू लागले. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. राजे सुटले होते पण बाजी पुढे अडकले होते. बाजींची 300 फौज आता निम्मीही राहिली नव्हती. ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता. बाजी रक्तबंबाळ झाले होते. बळदंड शरीरांचे बाजी शत्रूवर त्वेषाने फिरंग चालवित होते. 3 प्रहर होत होती तरी खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हती. मसूद संतापला होता पण त्याचे काही चालत नव्हते. लढाईचे असे रूप त्याने आजवर पाहिलेच नव्हते. आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंड जवळ येताच बचावाने धोरण धरीत दबत पुढे सरकत होते. बाजीने आता विटा हाती घेतला होता. खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमांचा वेध अचूक घेत होता. मसूदने बंदूक आणायला फरमावले. बंदूक आणली गेली. नेमबाजाने नेम धरला आणि पार झाला. गोळी छाताडाला लागली. बाजी त्या धडक्याने मागे सरले. बाजींना मागे आणले गेले. मावळे पुढे सरकले. बाजी शुद्धीवर आली. बाजीने विचारले, तोफ झाली? नकारार्थी मान हलवले. बाजी उठू लागले. जखमांनी भरलेल्या वर्मी झालेल्या घावाने घायाळ बनलेल्या बाजींना कुणीतरी म्हणाले, बाजी तुम्ही उठू नका, आम्ही खिंड राखतो. तोफ झाली नाही म्हणत सारे बळ एकवटून बाजी उठली. त्यांनी माणसांना बाजूला सारले. धडपडत हातातल्या विठावर तोल सावरीत बाजी गरजले. गोळी लागली म्हणून काय झालं? राजे अजून गडावर पोहोचले नाहीत. बाजी वाट करीत खिंडीच्या प्रवेशद्वारापाशी गेले.
बाजीने विटा हाती पेलला रक्तबंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणाऱ्या गनिम मागे हटली. तोच गडावरून तोफांचा आवाज आसमंतात कडाडला. बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाजी फुटफुटले. राजे गडावर पोहोचले. आपली फत्ते झाली. बाजी कोसळले. मसूदचे सैन्य तुटून पडले. गेले 7 प्रहर मृत्यूंशी झुंज देणारी बांदल सेना कृतार्थ झाली. घोडखिंडीत सर्रास कापाकापी झाली. तर इकडे राजे सायंकाळी विशाळ गडांच्या दरवाजापाशी पोहोचले. दरवाजा उघडला गेला. राजांच्या स्वागतांची नौबत झडली. दरवाजा लावून घेतला गेला. राजांना आलेले पाहून गडावर एकच उत्साह संचारला. राजांच्या आज्ञेने तोफ डागली होती. राजे सुखरूपपणे गडावर आले. याचा एकच आनंद उसळला होता. राजे विशाळ गडांच्या वाड्यात आले. किल्लेदारांनी सर्व सोय लावली होती. सारे वातावरण चिंताचूर झाले होते. गजापूर खिंडीत काय घडले हे सर्वांना कळत होते, पण बोलून दाखवायची हिंमत एकालाही होत नव्हती. किल्लेदार आले. त्यांच्या पाठोपाठ एक जखमी बांधल सेवकांच्या आधाराने ला जात होता. राजे उठले. त्यांनी त्या रक्तबंबाळ सेवकाला सावरून आपल्या बैठकीवर बसवले. राजे म्हणाले, सांगा काय झालं? तू बांधल शिपाई म्हणून लागला. राजे बाजी लढले. तोफ ऐकायला जीव घोटाळला. नव्या जखमेला अंगावर जागा नव्हती. मसूदनं बंदुकाला पुढं केला. बाजींना गोळी घातली. बाजी पडले. आम्ही त्यांना मागे नेलं. खिंड लढतच होती. गोळी छाताळाला वरमी लागली होती. बाजी शुद्धीवर आले. त्यांनी विचारले, तोफ झाली? आणि अद्याप तोफ झाली नसल्याचं त्यांना समजलं. बाजी म्हणाले, राजे अजून कसे गडावर जात नाहीत? बाजी तसेच उठले. कुणाला आवरेनात विटा घेऊन खिंडींच्या तोंडाला ते जात होते. तोच तोफ झाली. ती ऐकताच बाजी ओरडले, राजे गडावर गेले. आपली फत्ते झाली आणि बाजी कोसळले. साऱ्यांचाच अवसान सरलं होतं. मसूद चालून आला. सारे कापले गेले. मी खिंडीत होतो तसा चालू. राजे उभे राहिले. म्हणाले, बाजे तुम्ही गेलात, घोडखिंड पावन केलीत. आजपासून घोडखिंडीचं नाव पावन खिंड ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.